नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. येत्या 31 मे पर्यंत 1 लाख टन तूर खरेदी करायला केंद्राची राज्य सरकारला परवानगी. मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी. नाफेडकडून गेल्या आर्थिक वर्षात डाळी आणि तेलबियांची विक्रमी खरेदी. नक्षलवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे संकेत. जम्मू काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांना भडकवण्यात दहशतवादी संघटनांचा हात, मात्र परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचा पोलिसांचा निर्वाळा. आणि सीमापार दहशतवादी कारवाया बंद करा, अन्यथा हल्ले करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू, इराणचा पाकिस्तानला इशारा. पाहूया सविस्तर वृत्त. येत्या 31 तारखेपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांची 1 लाख टन तूर खरेदी करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांची भेट घेऊन 2 लाख टन तुरीची खरेदी करण्यासाठी मान्यता देण्याची मागणी केली. यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 31 मे पर्यंत 1 लाख टन तूर खरेदीला मान्यता देतानाच अतिरिक्त 1 लाख टन तूर खरेदीला तत्वतः मान्यता दिली आहे. अतिरिक्त 1 लाख टन तूर राज्य सरकारनं खरेदी करावी. परिस्थितीप्रमाणे या तूर खरेदीला मान्यता देण्यात येईल असं कृषी मंत्र्यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर सांगितलं. आज त्यांनी 31 मे पर्यंत खरेदी करू देण्याकरता मान्यता दिलेली आहे. त्यासोबत त्यांनी अजून 1 लाख टन खरेदी करण्याकरता मान्यता दिली आहे. पण आमची जी 2 लाख टनाची मागणी होती त्यातली उरलेली अजून 1 लाख टन जी मी आता त्यांना विनंती केली तर ती त्यांनी तत्वतः मान्य केलं. त्यांनी सांगितलं की 1 लाख टनाची खरेदी तुम्ही करा, त्यानंतर परिस्थिती पाहून आम्ही त्यालाही मान्यता देऊ. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी काही आहे ती आम्ही करतो आहोत. राज्यात यंदा 6 लाख टनाच्या वर तुरीची विक्रमी खरेदी होईल असंही ते म्हणाले. तूर खरेदी करताना शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारची नजर असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. आघाडीच्या सरकारमध्ये किंवा युपीएच्या सरकारमध्ये अशाच प्रकारची योजना त्यांनी घोषित केली असताना 15 मार्चला सगळे सेंटर बंद करण्यात आले आणि 13 लाख टन तुरीचं उत्पादन होत असताना केवळ 20,000 टन त्यांनी तूर खरेदी केली होती. आणि आतापर्यंत आमच्या सरकारने 5.5 लाख टन तर खरेदी केलेलीच आहे. पण मला असं वाटतं की 6 लाख टनाच्या वर ही सगळी तूर खरेदी जाईल. दरम्यान खरीपाची पेरणी पाहता तूर डाळीचं आयात शुल्क 10% वरून 20% करण्याचा प्रस्ताव कृषी मंत्रालयानं ठेवला आहे. देशात डाळी आणि तेलबियांची खरेदी करणाऱ्या नाफेड या केंद्र सरकारच्या संस्थेनं 2016-17 या वर्षादरम्यान विक्रमी खरेदी केली आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात नाफेडनं 8,76,000 टनांहून अधिक डाळीची खरेदी केली असून त्यामध्ये तूर डाळीचा वाटा 6,65,00,000 टनांचा आहे तर 1,29,000 टन मूगडाळीचाही समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात नाफेडनं भुईमूग, खोबरं आणि अन्य तेलबियांची सुमारे 2,20,000 टनांहून अधिक खरेदी केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना रास्त दर देऊन देशात डाळी आणि तेलबियांचा अतिरिक्त साठा निर्माण करण्यात नाफेडचं योगदान अतिशय मोलाचं आहे. ओळ्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे. देशातल्या नक्षलवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं दिले. या कारवाया रोखण्यासाठी नक्षलवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या स्रोतांची नाकाबंदी करण्याची गरज आहे. त्यासाठी 8 कलमी कार्यक्रम राबवण्यात येईल असं त्यांनी नक्षलग्रस्त 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं. या बैठकीला संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच इतर केंद्रीय मंत्री आणि अधिकारीही उपस्थित होते. घटनाओं से सीख लेते हुए हमें अपनी नीति में एग्रेशन लाने की आवश्यकता है. सोच में एग्रेशन, रणनीति में एग्रेशन, बलों की तैनाती में एग्रेशन, ऑपरेशंस में एग्रेशन, विकास में एग्रेशन, सड़क निर्माण में एग्रेशन. हमें यह सुनिश्चित करना होगा कि एलडब्ल्यूई के विरुद्ध राज्य ऑपरेशंस की ओनरशिप लें, सीएपीएफ उसका पूरा सहयोग करें, साथ ही ग्राउंड लेवल पर बलों को लीडरशिप का अभाव नहीं रहे इसकी चिंता करें. गेल्या 20 वर्षात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 12,000 जणांना प्राण गमावे लागले असं सांगून राजनाथ सिंह म्हणाले की नक्षली समस्येचं समाधान फक्त गोळीनं होऊ शकत नाही. सुकमामध्ये झालेली घटना पुन्हा होऊ नये म्हणून केंद्र सरकार ठोस उपाययोजना करत असल्याचंही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाला रोखण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या. तंत्रज्ञानाचा वापर करून या भागात संपर्क आणि दळणवळण वाढवावं, तसंच नक्षलवादाला शहरातून पाठिंबा देणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याची गरज फडणवीस यांनी या बैठकीत व्यक्त केली. बातमी आहे जम्मू काश्मीरची. जम्मू काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बँक लुटीच्या घटनांमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा हात असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक सय्यद जावेद मुस्तबा गिलानी यांनी दिली. सुरक्षा दलावर दगडफेक करण्यासाठी इथल्या विद्यार्थ्यांना या संघटनांकडून चिथवण्यात येत असल्याचंही गिलानी यांनी सांगितलं. मात्र या कारवायांवर पोलिसांचं नियंत्रण असून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती वेगानं सुधारत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. लश्कर तोयबा और हिजबुल मुजाहिदीन के जो एक्टिव मिलिटेंट्स है उस एरिया के, वो इन केसेस में इन्वॉल्व थे. इस साल के भी जो केसेस हुए हैं उसमें एचएम और लश्कर तोयबा की इन्वॉल्वमेंट जो है वो सामने आई है. और उसमें जो भी एक्टिव टेररिस्ट उस एरिया के हैं जो इन्वॉल्व है उनकी सबकी शिनाख्त हुई है और उनको हम इन केसेस में अरेस्ट करके न्यूट्रलाइज करके जो है इन केसेस को कंप्लीट करेंगे. बाकी ओवरऑल सिचुएशन जो लॉ एंड ऑर्डर के हवाले से या मिलिटेंसी के हवाले से जो सेंट्रल और नॉर्थ कश्मीर में है वो बिल्कुल काबू में है और वहां पे जो है कोई इस तरह की डिस्ट्रप्शन नहीं है. एक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बातमीकडे. इस्लामाबादनं सीमेपलीकडे हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली नाही तर इराण पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करेल असा इशारा इराणच्या सशस्त्र दलाच्या प्रमुखांनी दिला आहे. गेल्या महिन्यात जैश अल अदलच्या हल्ल्यात इराणच्या 10 सुरक्षा रक्षकांचा बळी गेला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून दूरवर मारा करता येणाऱ्या बंदुकांचा वापर केला होता. विशेष म्हणजे पाकिस्तान सीमेला लागून असलेला इराणचा भाग हा दहशतवादी आणि मादक पदार्थांच्या तस्करीमुळे कायमच अशांत आहे. पुढे एका दिलासादायक बातमीकडे. स्टेट बँक ऑफ इंडियानं 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदरामध्ये 0.5% कपात केली आहे. तसं प्रथम घर घेणाऱ्या महिलांसाठी 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर आता 8.35% व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. पुरुष गटातील कर्जदारांसाठी ही योजना केवळ 31 जुलैपर्यंत सुरू राहील. व्याजदरामध्ये 20% तर पगारदार असलेल्या ग्राहकांसाठी 15% एवढी कपात करण्यात आली आहे. स्टेट बँकेच्या राष्ट्रीय बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची संयुक्त राष्ट्र हॅबिटेटच्या 26व्या संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नैरोबी इथे निवड करण्यात आली आहे. शहरांच्या नव्या भविष्यासाठी काम करण्याची ही संधी असल्याची प्रतिक्रिया व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे. या परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड केल्याबद्दल नायडू यांनी सर्व सदस्य देशांचे आभार मानले आहेत. या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांचं अभिनंदन केलं आहे. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर मुंबई महापालिकेच्या जकात उत्पन्नाबाबत ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी मुनगंटीवार यांनी ही भेट घेतली. जकातीच्या भरपाईसाठी कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका केंद्र किंवा राज्य सरकारपुढे हात पसरणार नाही अशी भूमिका ठाकरे यांनी जाहीर केली होती. वस्तू आणि सेवा करातली मुंबई महापालिकेची जकातीची भरपाई दर महिन्याला दिली जाईल आणि केंद्राकडून विलंब झाल्यास त्यावर सरकारकडून व्याजही दिलं जाईल असं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं असून वस्तू आणि सेवा करामुळे मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात कोणतंही नुकसान होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वित्तमंत्री मुनगंटीवार आज पुन्हा ठाकरे यांची भेट घेणार असून या भेटीत वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान जीएसटी संदर्भात
अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील तर सरकारनं विधिमंडळाचं अधिवेशन कशासाठी बोलावलं असा संतप्त सवाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यातील 3 आरोपींना पुण्यातल्या न्यायालयानं काल दोषी ठरवलं. आज या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात योगेश अशोक राऊत, महेश बाळासाहेब ठाकूर, विश्वास हिंदूराव कदम यांनी गुन्हा केल्याचे सबळ पुरावे न्यायालयात सादर झाले आहेत. या प्रकरणातला आरोपीचा साथीदार राजेश चौधरी माफीचा साक्षीदार बनला होता. खराडे इथल्या एका आयटी कंपनीमध्ये नयना पुजारी संगणक अभियंता होती. गाडी चालक योगेश राऊत याने तिचं अपहरण करून 3 मित्रांच्या सहाय्यानं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर ओढणीनं गळा आवळून त्याने तिची हत्या करून मृतदेह राजगुरुनगरजवळच्या जंगलात फेकून दिला होता. ऑगस्ट 2009 मध्ये झालेल्या नयना पुजारी प्रकरणाने संपूर्ण पुण्यात खळबळ माजली होती. आपलं आरोग्य निरोगी आणि उत्तम ठेवायचं असेल तर घराबरोबरच परिसरही स्वच्छ ठेवणं तितकंच आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार स्वच्छतेविषयी विविध उपक्रमही राबवत आहे. या उपक्रमांना यवतमाळ जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्याची आता हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. एखाद्या गावात प्रवेश केला की स्वच्छतेविषयीचे वेगवेगळे फलक रंगवलेल्या भिंती आपल्याला पाहायला मिळतात. त्याला प्रतिसाद देत केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येत आहे. लोकांचं प्रबोधन व्हावं आणि घरोघरी शौचालय बांधले जावेत यासाठी जिल्हा परिषदेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसंच पथनाट्यातून उघड्यावर शौच करण्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबत जनजागृती केली जात आहे. गावामध्ये वेगवेगळे माध्यमातून आम्ही प्रबोधन करत आहे. तसेच आमच्याकडे आता यावेळेस एक स्वच्छता प्रेरक पण स्पेशली या डिस्ट्रिक्टसाठी नेमणूक दिलेली आहे की जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी व्हावा. आणि लोकांमध्ये आता वाटलेलं आहे की आपल्याला कुठेतरी शौचालयाची गरज आहे. 2 वर्षापूर्वी इथे आपले टॉयलेटचे जे प्रमाण होते ते 23% होते यवतमाळ जिल्ह्यामध्ये. 2 वर्षामध्ये आता 58% झालेले आहे. आणि 1198 ग्रामपंचायतपैकी 294 ग्रामपंचायत आपण पूर्णतः हागणदारी मुक्त केलेले आहे. 16 तालुक्यांपैकी बाभुळगाव तालुका संपूर्ण हागणदारी मुक्त झाला. इतरही तालुक्यांची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. स्वच्छ भारत अभियान आता लोक चळवळ झाली असून त्यात आपला सहभाग नोंदवणं आवश्यक आहे. राज्यात 1 जुलै ते 7 जुलै 2017 या वनमहोत्सवाच्या कालावधीत 4 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून सर्व सरकारी यंत्रणांनी हे काम चळवळीच्या स्वरूपात हाती घ्यावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुनगंटीवार यांनी पुणे, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी वृक्ष लागवडीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चंद्रपूरहून संवाद साधला. वृक्ष लागवड कामाचे नियोजन आणि आतापर्यंत केलेले काम वन विभागाने दिलेल्या नमुन्यात संकेतस्थळावर अपलोड करावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. शासकीय यंत्रणेबरोबरच वृक्ष लागवडीच्या कामात व्यापक लोकसहभाग वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला पाहिजे असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले. हवामान. सोलापूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. लातूरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुलढाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्या. अकोल्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. तर राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 45.8 अंश इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं तापमान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 31 मे पर्यंत 1 लाख टन तूर खरेदी करायला केंद्राची राज्य सरकारला परवानगी. मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी. नाफेडकडून गेल्या आर्थिक वर्षात डाळी आणि तेलबियांची विक्रमी खरेदी. नक्षलवादी कारवायांचा बिमोड करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे संकेत. जम्मू काश्मीरमध्ये विद्यार्थ्यांना भडकवण्यात दहशतवादी संघटनांचा हात. मात्र परिस्थिती वेगानं सुधारत असल्याचा पोलिसांचा निर्वाळा. आणि सीमापार दहशतवादी कारवाया बंद करा अन्यथा हल्ले करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करू, इराणचा पाकिस्तानला इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.